नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आणि ही संध्याकाळचा ब्लॉग आहे, कारण आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असाल. आता ना मला दोन्ही एकदम एका दिवसाचा ब्लॉग एडिट करायला नाही जमत, त्याच्यामुळे हाफ डेचंच जमतो. तर हे आहे, ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल. तर मी गवारीची भाजी आणि शेंगाची चटणी केलेली होती, कारण ताईकडे जेवायला जायचं होतं. आणि आज होता श्रवणचा पहिला दिवस अमोलच्या ऑफिसमध्ये. श्रवण ही अमोलच्या ऑफिसमध्ये लागलेला आहे, तर आम्ही ठरवलं चला आज ताईकडेच आपण जेवण जेवू. तर मी यायच्या आधी तिथे अन्वीने काम करून ठेवलं होतं. जी चटणी मी केलेली ना ती उलटी पाडून ठेवलेली होती. तर इथे जेवण करून पटकन आम्ही घरी जाऊन आरामच करणार होतो. ताईला कसं एकटं नको ना वाटायला, त्याच्यामुळे मग जातो येणं जाणं थोडं जास्त आता आहे, सध्या तरी आहे. एकदा ती तिच्या लाईफमध्ये बिझी झाली, आम्ही आमच्या झालो, तर मग जास्त येणं जाणं होणारच नाही. त्याच्यामुळे कारण मुलांची शाळा, त्यांचा अभ्यास, त्यांचं ट्युशन, घरातली कामं, त्याच्यामध्ये वेळ नाहीच भेटणार. आता सध्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत ठीक आहे. तर ही गवारीची थपथपीत भाजी केलेली आणि चटणी. घरी गेलो, आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच बंटी बोलला आपण मिलिंददादा पाटील आहे ना यांच्याकडे जाऊ, कारण माहीचं अजून ॲडमिशन झालं नव्हतं आणि आम्हाला माहीचं ॲडमिशन अर्णवच्या आणि अन्वीच्या स्कूलमध्ये करायचं आहे, न्यू इंग्लिशला. कारण कधी ताईचं काम निघालं ना तर माहीला आणायला मला बेटर पडेल. अर्णव आणि माही, म्हणजे अर्णव 6ला, माही 7th स्टँडर्डला आहे. त्याच्यामुळे त्यांचं टाईम आहे ना जो स्कूलचा तो सेम असणार आहे. त्याच्यामुळे अमोलने जरी सोडलं ना तरी मी किंवा ताई अल्टरनेट आणायला जाऊ, कारण अर्णवीची शाळा असणार आहे 11:15 ते 2 वाजेपर्यंत. तर इथे मिलिंददादा पाटील यांना आम्ही भेटायला थांबलेलो त्यांच्या ऑफिसचे इथे बाहेर. त्यांचं भेटणंही झालं आणि त्यांना डिटेल्स पाहिजे होते, ते डिटेल्स दिले आणि तिथून मी आली घरी आईकडे. पप्पाही झोपलेले होते, अन्वीही घरी होती. मग मी मूग भिजत घातलेले, तर म्हटलं आईला मी मुगाची भाजी पटकन करते. तर इथे भिजलेले मूग आहे ना कुकरला लावून घेतले आणि 2 शिट्या काढून घेतल्या मीठ हळद टाकून. आणि आपलं रेग्युलर जशी फोडणी देतो ना, सगळं कांदा मिरची लसूण वगैरे सगळं ते टाकून घेतले, टोमॅटो टाकून घेतले, लाल तिखट वगैरे टाकून घेतलेलं, मीठ थोडं कमी टाकलेलं आहे, गरम मसाला टाकलेला आहे आणि शिजलेले मूग टाकून घेतलेले आहेत. वरतून कोथिंबीर टाकून खायला घ्यायचं आहे. तर चला आता आम्ही जेवायला घेतो आहे. वरण केलेलं आहे, भाजी आहे, पप्पांना वरण भात द्यायचं आहे ना, त्याच्यामुळे वरण भात चपाती. तर चला या जेवायला. हा व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.